नमस्कार मित्रांनो, मी सुनील आज तुम्हा सर्वांसमोर माझी कथा सांगत आहे। ही कथा आहे माझी आणि माझ्या एका विद्यार्थिनीची। कथेच्या अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगू इच्छितो, म्हणजे कथेत तुमची रुची वाढेल। मी तुमच्या सारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे। सध्या माझे वय 29 वर्षे आहे। 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालंय आणि आता मला 2 वर्षांची एक मुलगी आहे। मी प्राथमिक शाळेत एक शिक्षक म्हणून कामाला आहे। शाळा झाल्यावर मी गावातील मुलांचे कम्प्युटरचे शिकवणीचे वर्ग घेतो। जवळपासच्या गावामध्ये दुसरं कुणी कम्प्युटरची शिकवणी घेत नसल्यामुळे माझ्याकडे बरेच विद्यार्थी येतात। रोज 1 तास मी त्यांना शिकवतो। आता तुमचा अधिक वेळ न घेता मी सरळ माझ्या कथेवर येतो। मागच्या वर्षीपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, पण मागच्या या एका वर्षात माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये खूप कमी संबंध होऊ लागले। माझा मूड असेल तेव्हा मी तिला तसं बोलून दाखवायचो, पण तिचे कारण नेहमी तयार असायचे। मग असं होऊ लागल्याने मी तिला विचारणं सोडूनच दिलं। घरी असं होऊ लागल्याने मी मग माझी भूक भागवण्यासाठी बाहेरचा पर्याय शोधू लागलो। तेव्हाच माझ्या शिकवणीच्या वर्गात एक नवीन मुलगी आली। तिचं वय आता लग्नाचं झालं होतं आणि तरी पण ती आता शिकण्यासाठी आली होती। आमच्या गावाकडे मुलगी 20 वर्षांची झाली म्हणजे लग्नाला आली। पहिल्या दिवशी जेव्हा ती आली, मी तिच्याकडे पाहतच राहिलो। मीच काय, पूर्ण वर्गातील मुलं तिच्याकडे पाहत होते। ती होतीच इतकी सुंदर। ती वर्गाच्या खोलीत येत माझ्याजवळ आली। ती जवळ येऊन उभी टाकल्यावर सुद्धा मला माझं भान राहिलेलं नव्हतं। ती म्हणाली, मी कॉलेजच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे आणि ह्या सुट्यांमध्ये कम्प्युटर शिकावं म्हणून इकडे आले। एवढ्या वेळाने भानावर येत मी तिला म्हटलं, तुझं नाव काय? तिने मला तिचं नाव सुजाता सांगितलं। मी माझ्या जागेवरून उठून तिला तिची जागा दाखवली आणि रोज इथेच बसण्यास सांगितलं। सुजाता दिसायला हुबेहूब कॅटरीना सारखी दिसायची। रंग गोरा, पान दुधाला सुद्धा लाजवेल असा। शरीर पूर्ण भरलेलं, असं वाटायचं की हिला बनवताना देवाने खूप विचार करून बनवलेलं असावं। त्यात भर म्हणजे तिच्या लांबसडक केसांची। तिची वेणी तिच्या टोंगळ्यापर्यंत यायची। 1-2 दिवसांतच ती अभ्यासात हुशार आहे, हे माझ्या लक्षात आलं। मग मी एका दिवशी शिकवणी संपल्यावर तिला थांबायला सांगितलं। सर्वजण गेल्यावर ती माझ्या जवळ आली। मी तिला म्हणालो, हे बघ सुजाता, तू सर्वात मोठी आहेस आणि तुला जर कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुला अजून जास्त वेळ द्यावा लागेल। हे ऐकून सुजाता पण खुश झाली। ती स्वतःहून मला म्हणाली, ठीक आहे सर, उद्यापासून मी रोज 2 तासांसाठी येईल। मग मी आज तिला जाण्यास सांगितलं। दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर सुजाता आली। आज तिने काळ्या रंगाची सलवार कमीज घातली होती। तिला पाहून असं वाटायचं की हिला झोपवून चढावं हिच्या अंगावर। कसाबसा 1 तास पूर्ण झाला आणि मग बाकीचे सर्वजण निघून गेले। आता वर्गात फक्त मी आणि सुजाता दोघेच होतो। मी उठून मग तिच्याजवळ गेलो आणि ती काय करत आहे ते पाहू लागलो। तेव्हा माझी नजर अचानक मिनिमाइज केलेल्या टॅबवर गेली। सुजाता गुगल क्रोम उघडून काहीतरी करत होती। मी तिच्या हातातून माऊस घेऊन पाहिलं तर मी चक्क हादरून गेलो। मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता। सुजाता मराठी घाणेरड्या कथा वाचत होती। सुजाताची चोरी पकडताच तिने शरमेने आपली मान खाली टाकली। मला पण काहीच सुचत नव्हतं। मग माझ्या डोक्यात एक विचार आला, आता जर मी हिला धमकी दिली, ही सरळ माझ्या जाळ्यात फसेल आणि मग मी सुजाताला भोगेल। ह्या विचाराने मी तिला म्हटलं, हे काय चाललंय सुजाता? ती माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हती। सुजाता अशी बसून असताना सुद्धा खूप मनमोहक दिसत होती।
सुजाताला पाहून पहिल्याच नजरेत मी तिच्या रूपाचा दिवाना झालो होतो. तिला अजून घाबरवण्यासाठी मी म्हटलं, तुझ्या घरी माहीत आहे का तू इथे येऊन काय करत आहेस ते. त्यावर ती माझ्याकडे चोर नजरेने पाहत म्हणाली, आज पहिली वेळ मी ही वेबसाईट उघडली. ह्यानंतर मी असं कधी करणार नाही. मी तिला मग माझ्या तिथे वर्गात लावलेला एक बोर्ड दाखवला, ज्यावर लिहिलं होतं की या साईट उघडल्यास दंड भरावा लागेल. ते पाहून ती म्हणाली, माझ्याकडे आता काहीच नाही आहे सर, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, पण माझ्या घरी हे समजता कामा नये, मला पण हेच हवं होतं. मी लगेच तिला म्हटलं, आताच विचार कर, नंतर मग मी जबाबदार राहणार नाही. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी म्हणालो, तुझ्या घरी सांगितलं नाही तर मला काय मिळेल. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी म्हणालो, तुझ्या घरी सांगितलं नाही तर मला काय मिळेल. त्यावर ती म्हणाली, तुम्हाला जे हवं ते मी आणून देईल. मी मग तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हटलं, आणि जर का मला तू हवी असशील तर. आता हे ऐकून मात्र सुजाताच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिने कधी विचार केला नसेल की मी तिची स्वप्न पाहतोय. थोडा वेळ विचार केल्यानंतर ती मला म्हणाली, ठीक आहे, पण मग माझ्या अजून काही मागण्या आहेत. त्या पण तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. सुजाताकडून होकार मिळताच मला माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तिला तेव्हा म्हटलं, तुझ्या सर्व मागण्या पूर्ण होतील, त्याची काळजी नको करू. ह्यावर सुजाता म्हणाली, ठीक आहे, हे मला अनपेक्षित होतं. हे ऐकून मी जागीच याबून तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिने मग मला धक्का दिला तेव्हा मी माझ्या भानावर आलो. लगेच मी वर्गखोलीचा दरवाजा आतून बंद केला. दरवाजा बंद करताच सुजाताने कम्प्युटरवर एक मूव्ही लावली. मी तिच्याजवळ जाताच तिने माझ्या शर्टला पकडून मला जवळ ओढलं. त्यानंतर सुजाताला एकदम खुश करून टाकलं आणि तिला ओल करून सोडलं.